आपल्यालाही असे सुंदर बाजूबंद स्वतः तयार करायला आवडतील, तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे. स्वागत आहे आपलं ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात. आज आहे आपला 6वा दिवस महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमधला आणि आज बघत आहोत मोत्याचे बाजूबंद. आपण सुरुवात केलेली आहे 6 मोत्यांपासून. या 6 मोत्यांचा आपण एक फुलांसारखा आकार तयार करून घेतलेला आहे. आपण त्या 6 मोत्यांच्या दोऱ्याला गाठ मारून घेतली, म्हणजे त्याचं एक फूल तयार झालं. आता त्याच्या शेजारी आपल्याला अजून एक फूल तयार करायचं आहे, तर त्यासाठी आपण सुईत घेतले 4 मोती आणि त्या पहिल्या फुलाच्या 2 मोत्यांमधून सुई काढून आपण हे शेजारी दुसरं एक फूल तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या आकारालाही सेक्युअर केलंय आपण बाजूच्या मोत्यांमधून सुई टाकून. त्याच्या शेजारी आपल्याला हवंय तिसरं फूल, मात्र हे तिसरं फूल आपल्याला त्रिकोण शेपमध्ये हवं आहे. आपल्याला सरळ लाईन नकोय ह्या फुलांची, म्हणून आपण अशा 2 मोत्यांमधून सुई टाकली, ज्याने की ह्या 3 फुलांचा एक त्रिकोण आकार तयार होणार आहे. आता हा जो आपला 3 फुलांचा आकार तयार झालेला आहे, त्याला सेक्युअर करण्यासाठी आपण बाजूच्या मोत्यांमधून सुई काढत काढत आपल्या मधल्या फुलाकडे सुई आणली आणि त्या सुईत घेतले आपण 3 लाल रंगाचे क्रिस्टल बीड्स 2 mm साईजचे आहेत. त्यानंतर एक मोती घेतला 3 mm साईजचा आणि पुन्हा 3 लाल रंगाचे क्रिस्टल बीड घेतले 2 mm साईजचे आणि हे आपण अपोजिट साईडच्या मोत्यामधून काढलेलं आहे. मधल्या फुलाचे 2 मोती आहेत हे आणि इथे आपलं एक छान डेकोरेटिव्ह असा शेप तयार झालेला आहे. आता ही सुई वापस आपण त्या मधल्या मोत्याकडे आणणार आणि त्या ठिकाणी आपण पुन्हा घेणार आहोत 6 लाल रंगाचे क्रिस्टल बीड. तर अशा प्रकारे आपण 6 लाल रंगाचे क्रिस्टल बीड घेऊन पुन्हा त्या मोत्यामधून अपोजिट दिशेने सुई वापस आणली आणि त्या आकाराला आपण सेक्युअर केलेला आहे. आणि हा जो 3 लाल रंगाच्या मोतींची जी चेन आहे, त्याच्या मधल्या भागामध्ये आपण ही सुई आणलेली आहे आणि तिथे आपल्याला एक लटकन सारखा आकार तयार करायचा आहे, म्हणून आपण त्यामध्ये घेतलेले आहेत 7 लाल रंगाचे 2 mm चे क्रिस्टल बीड आणि 4 mm चे ऑरेंज क्रिस्टल बीड. आता ह्या 4 mm च्या ऑरेंज क्रिस्टल बीडला आपल्याला एक त्रिकोण आकार तयार करण्यासाठी त्याला अपोजिट दिशेने वर पुन्हा त्या 2 mm च्या क्रिस्टल बीडमध्ये आपण सुई नेली आणि एक लटकन सारखा आकार आपल्याला तयार झालेला दिसत आहे. तर हे तयार झालं आपलं एक लॉकेट. आता ह्या लॉकेटला अजूनच डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण ही जी फुलं आहेत आपली 3, त्यांच्यामध्ये लावून घेत आहोत 4 mm चे लाल रंगाचे क्रिस्टल बीड. ह्या तिन्ही फुलांमध्ये हे क्रिस्टल बीड आपण लावून घेणार आहोत. आपण या सिरीजमध्ये महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये असेच मोत्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बघत आहोत. रोज नवीन डिझाईन आपण बघत आहोत. तर असे मोत्यांचे दागिने जर आपल्याला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला रोज जे नवीन आपण दागिन्यांचे डिझाईन्स या चॅनलवर टाकत आहोत ते रोजच्या रोज बघायला भेटतील. तर असं आपलं हे लॉकेटमधलं तयार झालेलं आहे. आता ह्याची सुई आपण पहिल्या फुलापर्यंत आणत आहोत, कारण आपल्याला ह्या ठिकाणी त्या मधल्या लॉकेटच्या भोवती चेन करायची आहे. ती चेन आपण करत आहोत मोत्यांची, म्हणजे याचा आपल्याला बाजूबंदसारखा उपयोग करता येईल. तर यासाठी आपण आपले जे हाताची साईज आहे त्या साईजनुसार हे मोती टाकणार आहोत. पण आपल्या हाताच्या साईजपेक्षा 1 सेंटीमीटर कमी आपण ह्यात मोती टाकणार आहोत, कारण त्या 1 सेंटीमीटरमध्ये आपलं जे हुक आहे ते येणार आहे. तर असं आपण साईज एक्झॅक्ट घेणार आहोत, थोडी आवळून साईज घेणार आहोत, कारण बाजूबंद हे थोडे घट्ट आवळून बसलेले असतात बाजूवर. तर हे मोत्यांची हवी तेवढी लाईन तयार झाली साईजनुसार की त्यामध्ये आपण एक हुक लावून घेणार, त्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार, म्हणजे ते आपलं जे हुक आहे ते सिक्युअर राहणार आहे. अशी गाठ मारल्यावर ती सुई आपण वापस त्या मोत्यांमधून पुन्हा जिथून आपण सुरुवात केली ही मोत्यांची लाईन बनवायला, त्या फुलाकडे वापस ती सुई आणत आहोत, म्हणजे आपल्या बाजूबंदला मजबूती येणार आहे. कारण आपण बारीक वायर वापरतोय, जरी तो मजबूत वायर आहे तरी आपण अजूनच मजबूत प्रत्येक
आपल्या मोत्याच्या दागिन्याला अशा प्रकारे सुई पुन्हा पुन्हा वापस आणून बनवत असतो. आता या ठिकाणी फुलाकडे आल्यावर शेजारच्या मोत्यामधून आपण सुई काढणार आणि आपला जो चेनचा आकार आहे, आपली जी चेन आहे त्याला व्यवस्थित या लॉकेटसोबत पॅक करणार किंवा व्यवस्थित जोडून घेणार आहोत. आणि ही सुई पुन्हा मोत्यांमधून काढत काढत आपण आपल्या शेवटच्या फुलापर्यंत आणणार. आणि त्या ठिकाणी आता इथे माझा वायर कमी पडलेला होता, त्याला मी जोडून घेतला. आता ही चेन आपण पुन्हा ह्या बाजूनी सुद्धा करणार आहोत तयार. आपल्या साईजनुसार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, शेवटी आपल्याला हुक बसवायचं आहे, तर त्यासाठी तेवढी जागा सोडून आपण ही चेन तयार करणार आहोत. आपल्या ह्या महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ह्या सिरीजमध्ये मागच्या 5 दिवसांमध्ये आपण कर्णफुले बघितली, 6 डिझाईन्स बघितलेली आहेत आपण मोत्यांच्या कर्णफुलांची. अतिशय सुंदर अशी डिझाईन्स बनलेली आहेत. त्यानंतर आपण बांगड्या बघितल्या, त्यामध्ये सुद्धा 3 डिझाईन्स आपण बांगड्यांच्या बघितले. मोत्यांच्या बांगड्या, काचेवर आपण तयार केलेल्या मोत्यांच्या बांगड्या आहेत त्या. तर हे जे आपले डिझाईन्स आहेत वेगवेगळे मोत्यांच्या दागिन्यांचे, त्यांचे व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देत आहे. तर ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या, म्हणजे आपल्याला नवीन मोत्यांचे डिझाईन्स बघायला भेटणार आहेत. आणि हे सगळे डिझाईन्स वापरून आपण आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकतो. इझी DIY पद्धतीने आपण हे सगळे दागिने तयार करत आहोत. तर आपण हे असे दागिने तयार करून दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन विकू शकतो. तर लिंक शेवटी देत आहे, नक्की बघून घ्या. आपण हुक या ठिकाणी लावलेला आहे आणि आपला जो धागा आहे तो पुन्हा आपण पहिल्या फुलापर्यंत आणत आहोत. आता आपल्या सुरुवातीच्या फुलापर्यंत तो धागा आणल्यावर आपण बाजूच्या मोत्यामधून सुई काढून घेणार आणि आपला जो आकार आहे हा चेनचा तो सिक्युअर करणार. आता ही सुई पुन्हा आपण त्या मोत्यांमधून काढणार, म्हणजे आकार पुन्हा चांगला मजबूती येते त्या आपल्या आकाराला, लॉकेटला. आणि ह्या ठिकाणी हा जो आपला लॉकेट सकट बाजूबंद बनलेला आहे, हा असाच आपण वापरू शकतो, किंवा ह्याला जर आपल्याला अजूनच डेकोरेटिव्ह करायचं आहे तर ह्याला आपण डबल चेन करू शकतो. ह्याच्या गॅप्स आपल्याला दिसत आहेत ह्या लॉकेटमध्ये, त्यामध्ये आपण मोती लावू शकतो. तर असं सुद्धा आपण हे वापरू शकतोय लॉकेट. पण मला अजून डेकोरेटिव्ह करायचं होतं, म्हणून मी काय केलं, ह्याला डबल चेनचं बनवलेलं आहे. एका बाजूला डबल चेन करून घेतली, तशीच डबल चेन आपण सुई ह्या अपोजिट साईडच्या फुलाकडे आणून तिथे सुद्धा डबल चेन करून घेणार. आपल्याला थोडीशी मोठी ही डबल चेन करायची आहे पहिल्या चेनपेक्षा, म्हणजे हा जो लॉकेट आपण जेव्हा हाताला बांधू तेव्हा त्या लोंबत्या 2 वेगवेगळ्या चेन दिसतील. तर इथे आपली हवी त्या साईजची चेन तयार झाली की आपण गाठ मारून घेणार आणि ती सुई पुन्हा एकदा जिथून आपण सुरुवात केली त्या फुलापर्यंत आणणार त्या मोत्यांमधून, म्हणजे आपल्या त्या चेनला, मोत्यांच्या साखळीला मजबूती येणार आहे. तर अशीच वेगवेगळी मोत्यांची डिझाईन्स, रोज नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा उद्या कोणता दागिना आपल्याला बघायला आवडेल ते. आणि इथे आपण गाठ मारून आपलं हे लॉकेट तयार झालेलं आहे, अतिशय सुंदर बनलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.